स्वागत आहे सर्व अभ्यासकांचं आपल्या या सेशनमध्ये. तर आज आपण घड्याळावरील प्रश्न पाहणार आहोत. घड्याळावरील कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात, त्या दृष्टीने आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायला हवी हे आपण आज पाहणार आहोत. या तासिकेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे या तासिकेमध्ये आपण कोणती ट्रिक सांगणार नाहीत. गणित सोडवण्याचा आपल्याला स्वभाव बनवायचा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये कशाही प्रकारचं गणित येतो, आपल्याला बेस जर माहित असेल तर आपल्याला ऑटोमॅटिक सूत्र टाकून काही सेकंदामध्ये उत्तर काढता यायला पाहिजे. बघा, सुरुवातीला 4:40 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? कलर बदलून घेतो पेनचा मी. ओके, 4:40 वाजता. आता अगोदर आपण सर्वात अगोदर एक वर्तुळ घडी काढू मस्त छान. वर्तुळ कसं येतं बघा हे. ओके, ही आपली आहे घडी. समजा अशी इथं 1, 12, हे 6, हे 9 आणि हे 3 सरळ सरळ काटकोनात असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो? असा काटकोन 90 अंशाचा प्रत्येक. ठीक आहे, तर 4 वाजून, मग आता इथे 3 आहेत, 4, 5, हे 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, हे 7 वाजले, हे 8 वाजले आणि हे इथे 9 वाजले. ठीक आहे, तर 4 वाजता तास काटा कुठं असेल? जवळपास इथं कुठेतरी असेल. हा 4च्या थोडासा पुढे असेल हा तास काटा. ओके, आणि मिनिट काटा 40 मिनिटं, म्हणजे हा मिनिट काटा इथं असेल 8 वर. बरोबर 40 मिनिटं होतील, 8:40 ठीक आहे. आता यांच्यात किती अंशाचं कोण तयार होईल असं विचारलंय. सुरुवातीला आपण काय करू, प्रत्येक 1 मिनिटामध्ये किती अंशाचा कोन होतो ते तयार करू आपण. बघा, इथं 12 आहे आणि इथं 3 आहे. 12 आणि 3 मध्ये किती अंशाचा कोन आहे? हा काटकोन आहे. काटकोन म्हणजे किती अंशाचा आहे? 90 अंशाचा कोन आहे. मग ह्या 12 ते 3 चे किती भाग पडले? आपण हे 1 आणि हे 2. 12 ते 1, 1 ते 2 आणि 2 ते 3 असे 3 भाग पडले. 90 अंशाचे 3 भाग पडले म्हणजे एका भागाचं माप किती झालं? 3 त्रिक 9, 3 0 0, म्हणजे हे ह्या एका भागाचं माप झालं हे 30 अंशाचं कोन. किती अंशाचं? 30 अंशाचा. मग एका भागामध्ये किती मिनिटं असतात? असे 5 खाने असतात बघा. 1 2 3 4, 1 2 3 4 5, म्हणजे 5 मिनिट असतात. ह्यालाच आपण मिनिट म्हणतो, ह्यालाच सेकंद म्हणतो. बरोबर आहे. तर हे जे 5 भाग आहेत, एका भागाचं अंतर किती असतं? ह्या एका भागाचा अंश किती असतो? तर ते आपण बघू. पूर्ण भागाचं 30 अंश असतं आणि एकूण भाग आहेत 5, बरोबर असतं 6 अंश. म्हणजे जवळपास जर आपण 1 मिनिट लक्षात घेतला, आता हे पुढच्या गणितासाठी सर्वांसाठी लक्षात ठेवा बरं. 1 मिनिट बरोबर किती असतं? 6 अंश असतं. पुढच्या सर्व गणितांसाठी हे बेसिक सांगितलं की तुम्हाला. ज्यावेळेस मिनिट काटा 1 मिनिट पुढे जातो, 1 मिनिट पुढे जातो, त्यावेळेस तो फक्त 6 अंश पुढे जातो. ज्यावेळेस मिनिट काटा 5 मिनिट पुढे जातो, तो 6 पंचे 30 अंश पुढे जातो. मिनिट काटा ज्यावेळेस 10 मिनिट पुढे जातो, 10 10 सख 60 अंश पुढे जातो. मिनिट काटा ज्यावेळेस 30 म्हणजे 15 मिनिट पुढे जातो, 15 सखी 45 अंश, नाही 6. ज्यावेळेस मिनिट काटा किती 15 मिनिट पुढे जातो, 15 मिनिट म्हणजे किती? 15 सखी 90 अंशाचा कोन असा तो पार करतो. तर आता ह्यावेळेस किती केलेलं त्यानं? मिनिट काटा कुठं आहे? 8 वर आहे. मग आपण काय करू, मिनिट काटा कितीवर आहे हे काढू आपण. मिनिट काटा बरोबर 8 वर आहे. किती अंशाचा पार केला त्यानं? मिनिट काटा 8 वर आहे. 8 वर म्हणजे किती मिनिटं झाले? ते 40 मिनिटं झाले. बरोबर आहे. 40 गुणिले एका मिनिटाचं किती अंतर आहे? आपण आताच काढलं 6 अंश आहे माप. 6 अंश मग किती झालं? 6 चोक 24 आणि पुढचा एक शून्य, 240 अंश. सध्या मिनिट काटा 240 अंशावर आहे. कुठून? 12 पासून. बरं लक्षात घ्या, हे अंतर काढलं आपण. हे अंतर काढलं 240. आता आपल्याला काय करायचंय? 12 ते 4चं अंतर काढू आपण. 12 ते 4 पर्यंत किती अंतर आहे? हे 12 ते 4. आता तास काढायचं काढू आपण. 12 ते 4 वाजेपर्यंत किती आहे? 12 ते 4 परत हे 4 म्हणजे किती झाले? 40 मिनिटं झाले. ओके, आपले 4 म्हणजे 20 मिनिटं झाले. 20 गुणिले 6, 20 सख 120. ओके, 120 अंशाचं. कुठून कोणता माप आहे? हे 4 दे. 4 ते 12 मध्ये किती अंशाचा आहे? 120 मापाचा अंश आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस मिनिट काटा 40 मिनिटं पुढे, त्याचा अर्थ तास काटा 4 वर नसणार, तो थोडाफार पुढे असणार. इथं इथं कुठे असणार आहे मध्ये. ओके, किती अंशातून पुढे गेला ते आपल्याला कळायचंय. 4 पासून तो पुढे किती अंश गेलाय. ठीक आहे, लक्षात घ्या, ज्यावेळेस तास काटा
360 अंश फिरतो. 360 अंश कसा, मिनिट काटा लक्षात घ्या, मिनिट काटा 360 अंश फिरतो. मिनिट काटा कुठून फिरतो, 12 वर सुरू होतो जो मिनिट काटा, तो असा फिरतो गोल 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 आणि असा परत येतो 12 वर. म्हणजे किती अंशाचं माप झालं, 360. बघा हे 90, 9 दोन्ही हे 80, 9 दोन्ही 18, हे 9 त्रिक 27, 9 चौक 36. 360 अंशामधून ज्यावेळेस मिनिट काटा फिरतो त्यावेळेस तास काटा किती फिरतो, फक्त एवढा अंतर फिरतो, एका तासाचं म्हणजे 5 मिनिटाचं अंतर फिरतो. म्हणजे किती आहे, 30 अंशाचं. ओके, तास काटा किती फिरतो, फक्त 30 अंश फिरतो. आता किती तास, तर आपल्याला किती काढायचं आहे, तास काटा किती फिरलेला काढायचा आहे, 4 पासून पुढे किती गेला हे काढायचं आहे. कसं काढणार आपण, ज्यावेळेस मिनिट काटा कितीवर आहे, मिनिट कितीवर आहे, 40 वर आहे, म्हणजे किती, 240 अंशात आहे. ज्यावेळेस मिनिट काटा 240 अंशात आहे त्यावेळेस तास काटा कितीने पुढे गेला असेल, आहे की नाही, किती अंश पुढे गेला असेल हे आपल्याला काढायचं आहे. जसं की 360 अंश असताना 30 अंश पुढे जातो, तर 240 अंश असताना 1 अंश पुढे जाईल. काटाकाटी करून घेऊ, 3 0 0 कटलं, 3 1 3, 3 2 6, 240 इथला काय करू, काटू आणि इकडे घेऊ अंशामध्ये बाजू बदलून. बघा, 12 1 12, 12 2 24, 12 0 0. ओके, म्हणजे तास काटा अगोदर 120 पुढे आहे, 120 अंश 12 पासून, आणि आणखी तो किती पुढे आहे, थोडासा 20 अंश पुढे आहे, म्हणजे अधिक 20 अंश. आत्ताच उत्तर आपलं 20 अंश, म्हणजे किती एकूण पुढे झालं, 140 अंश 12 पासून पुढे आहे. ठीक आहे, मग मिनिट काटा किती आहे, 240 अंश आहे पुढे, आणि तास काटा इथं 140 आहे. या दोघांमधलं अंतर किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला ह्याच्यातून हे वजा करावं लागेल. म्हणजे किती करावं लागेल, 240 अंश वजा 120, 200 140 अंश बरोबर राहतं 100 अंश. ओके, 100 अंश आहे का आपला पर्याय उत्तर, बघू वीजपुढे जरा जास्त झालं का आज, 100 अंश. ठीक आहे, पुढे आणखी समजून सांगू आणखी पुढच्या गणितामध्ये. बर, आकृत्या काढायच्या कोणत्या आकृत्या काढायच्या ते बघू. ओके, एका घड्याळात 3 वाजले आहेत. जर तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल, बघा घड्याळ आहे छानपैकी, ही घड्याळ आहे आणि ह्याच्यामध्ये 3 वाजले, तास काटा 3 वरच असेल ना मग हे. ओके, आणि मिनिट काटा 12 वर असेल, बरोबर आहे. जर तास काटा पूर्व दिशा आहे, आता नॉर्मली उत्तर असते खाली, वरी दक्षिण असते खाली, पूर्व असते उजव्या हाताला, आणि डाव्या हाताला काय असते, पश्चिम असते. ऑलरेडी ते 3 कुठं आहे, पूर्वेला दाखवत आहे. त्यांचं म्हणणं आहे 3 काटा हा तास काटा पूर्वेला आहे. तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवतो, सरळ मिनिट काटा उत्तर दिशा दाखवतो, दिसतं इथं बघा. उत्तर आपलं पर्याय क्रमांक सी हे असायलाच पाहिजे. ओके, सी उत्तर उत्तर दिशा दाखवतो, हे आपल्याला कळालेलं आहे. आपलं हँड रायटिंग टेक्स्ट मध्ये नको, हे काय आहे, ठीक आहे. पुढचं गणित बघू आपण, हे आपल्याला लक्षात साधं सोपं गणित होतं. आरशात पाहिले असता घड्याळात 9 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. लगेच आपण आकृती काढायची, मनातल्या मनात अशी आकृती काढायची, 1 2 3 4, बघा इथं किती वाजलेत, 12, इथं 3, इथं 6, इथं 9, मनातल्या मनात काढायचं. इथं आपण स्क्रीनवर काढत असल्यामुळे वेळ लागते. 9 वाजून 20 मिनिटं झालेत, हे 9 वाजले, तास काटा कुठं असेल, इथून 9च्या थोडा पुढे असेल, आणि 20 मिनिटं झाली म्हणजे इथं 4 आणि 5, ह्या ज्यावेळेस 4 वर असेल मिनिट काटा असा, त्यावेळेस इथं 20 मिनिटं झाले. ओके, मग ते कसं चित्र असेल, असं चित्र असेल. ओके, असं चित्र असेल. हे आरशात बघितलेलं, आरशात बघितल्यास कसं दिसतं, उलट दिसतं. म्हणजे हाच काटा इथं आहे ना, 9च्या पुढं थोडासा, आता इकडे 1 2 काढू, हा हाच काटा आपल्याला 3च्या थोडासा पुढे दिसेल इकडं. ओके, आणि हा मिनिट काटा 4 आहे ना, 1 2 7 8, इकडे किती आहे, इथं 5 आहे. 6 पासून किती आहे, 1 2, इकडे पण 1 2 इथं दिसेल मिनिट काटा, अशा पद्धतीने. म्हणजे किती वाजले, हे 2च्या तास काटा पुढे, म्हणजे 2 वाजून इथं 8 वर आहे, म्हणजे 40 मिनिटं, 2 वाजून 40 मिनिटं कुठं आहे, नाही हे
2 वाजून 40 मिनिटं. तिसरं बघा. ओके, 2 वाजून 40 मिनिटं. प्रश्न तिसरा बघू आपण. चौथा बघू पुढचा. आणि 6 वाजले तर आपल्याला इथं सेशन संपवलं लागेल. दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटापर्यंत तास काटा किती अंशातून फिरेल. बघा, वर्तुळ का काढत नाही असं. हा, वर्तुळ राईट, हेच पाहिजे तुम्हाला. बघा, दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटापर्यंत आपण लगेच तास काढू. हे बघा, हे घड्याळीचे झाले. 1 2 लगेच घड्याळ काढायचे मनात. इथं 12 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटापर्यंत तास काटा. इथून तास काटा काढू 5 वाजेपर्यंत. हे 5 आहे आकडा. तास काटा 5 वाजून 10 मिनिटं म्हणजे थोडंसं 5च्या पुढे गेला असेल. आणि मिनिट काटा कुठं असेल, ह्या 1 आणि 2 इथं असेल मिनिट काटा, म्हणजे 10 मिनिटं झाली मिनिट काटायला. 5 वाजून 10 मिनिट. बघा, तास काटा ज्यावेळेस 5 वर असेल त्यावेळेस किती अंश झाला, मी आताच म्हटलं किती, 1 मिनिट म्हणजे 6 अंश. मग एकूण किती मिनिटं फिरला हा, 25 मिनिटं. 5 वर काटा आहे, तास काटा जर 5 वर असेल तर किती मिनिटं फिरला हा, 25 मिनिटं. आणि गुणिले 6, 25 150. 150 अंश ऑलरेडी तास काटा आहे, पण मिनिट काटा कुठे गेलाय, 10 वर आहे. 10 वर आहे म्हणजे तास काटा थोडासा पुढे सरकला असेल. ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस मिनिट काटा 360 अंश फिरतो त्यावेळेस तास काटा फक्त 30 अंश फिरतो. मिनिट काटा पूर्ण गोल करतो त्यावेळेस तास काटा फक्त एवढाच फिरतो 30 अंशामध्ये. तर आता मिनिट काटा किती फिरलाय, फक्त 10 मिनिट फिरलाय. म्हणजे 10 मिनिटं म्हणजे किती, 10 60 अंशात फिरलाय. बघा, 30 आणि 30 60 अंश फिरलाय. तर तास काटा किती अंशात फिरेल, 100 अंशात फिरेल. असं करू, ही 60 काढू आणि इकडे गुणाकारात टाकू आणि आपलं गणित करू. ठीक आहे, 1 0 कटला 3 1 3, 3 2 6, 12 झाले. 12 1 12, 12 5 60, म्हणजे एक्स बरोबर किती आलं, 5 अंश. कारण हे सगळे माप अंशामधले. मग अगोदर किती तास काटा होता, पुढे 150, आणि 150च्या पुढे आणखी किती आहे, 5 अंश. ओके, म्हणजे किती झाले, 155 अंश माप आहे थोडक्यामध्ये. पर्याय क्रमांक बी, 155 अंशातून फिरेल. एवढं आपण 5 गणित आजच्यासाठी. बाकीची गणित आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. आणि एवढंच मी बोलून रजा घेतो. भेटूया पुन्हा. धन्यवाद.